महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आता जी उष्णता आहे याच्यापेक्षा जास्त देखील उष्णताचा कहर महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि सरकारकडून देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व जनतेने सावध राहण्याचे आदेश देखील सरकारकडून देण्यात आले आहे. आपण बघणार आहोत की उष्णता कोणकोणत्या भागामध्ये किती टेम्परेचर, किती तापमान असू शकतं, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर आज आहे वार गुरुवार आणि 30 तारीख आहे. 30 तारखेला आपण जर बघितलं तर इथे किती डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं. इथे रत्नागिरीमध्ये जर बघितलं, रत्नागिरीचा आसपासचा परिसर, तर इथे 28 तापमान आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं हा परिसर बघूया, अहिल्यानगरचा काही परिसर बघूया. या परिसरामध्ये तापमान किती आहे. अहिल्यानगरमध्ये इथे आपण जर बघितलं तर दुपारच्या सुमारास दुपारी 2 वाजता जर आपण बघितलं तर खुद्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 39 इतकं तापमान आहे. त्याचबरोबर दौंड परिसर जर बघितला, केडगावमध्ये आपण जर गेलो तर येथे देखील 40, 41, श्रीगोंदा 41, त्याचबरोबर शिरूरचा परिसर 39, त्याचबरोबर बारामती, फलटण 40, हा सासवड 37, वाई 35, सातारा 36, कराड 38, मायनी 38. त्याचबरोबर आपण आता कर्जतमध्ये जर बघितलं तर 41 आहे, करमाळा 41 आहे, इंदापूर 40 आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं वर जाऊया, गंगापूर परिसर जर बघितला छत्रपती संभाजीनगर भागातला, तर तिथे 41 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 आहे. त्याचबरोबर फुलंब्रीमध्ये 39 आहे तापमान. त्याचबरोबर पाचोरा इथे 42 आहे. जळगावमध्ये 41, भुसावळला 42 आहे, जामनेरला 41 आहे. त्याचबरोबर आपण जर बलवाडीमध्ये जर बघितलं तर 39 आहे. अमलनेर येथे जर बघितलं तर 42 आहे. धुळ्यामध्ये जर गेलो आपण तर 41 आहे. चाळीसगावमध्ये 42 आहे. चाळीसगावमध्ये सगळ्यात जास्त काल तापमान दाखवत होतं. जवळजवळ 43, 44 तापमान काल होतं. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी बघितलं असेल त्यांना कळलं असेल, कारण तिथे जास्त प्रमाणात तापमान होतं. तर इथे आपण थोडंसं आता पुढे जाऊया. आपण इकडं नाशिकचा काही परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये देखील मालेगावचं 40 आहे, मनमाड 38 आहे, चांदवड 37 आहे, निफाड 38 आहे, येवला 39 आहे. त्याचबरोबर सिन्नर 36 आहे, नाशिक 37 आहे. हे झालं दुपारी 2 वाजायच्या सुमाराचं तापमान, म्हणजे दुपारी 2चं तापमान गुरुवारी 30 तारखेचं. आता आपण बघूया की शुक्रवारी 1 वाजता 1 किंवा 2च्या दरम्यान आपण बघूया किंवा काही उन्हामध्ये काही फरक पडतोय का. तर आपण जिल्ह्यावाईज घेऊ डायरेक्टली. हा जर छत्रपती संभाजीनगर जर परिसर बघितला तर येथे 39 आहे, अहिल्यानगरमध्ये 38 आहे, साताऱ्यामध्ये 35 आहे, पुण्यामध्ये 36 आहे, कोल्हापूरमध्ये 36 आहे, बेलगावमध्ये 34 आहे, मुंबईमध्ये 32 आहे, नाशिकमध्ये 36 आहे, मालेगावमध्ये 39 आहे, नंदुरबार 39 आहे, जळगाव 41 आहे. थोडं कमी प्रमाणात तापमान दिसतंय. त्याचबरोबर शनिवारी जर आपण बघितलं 2 तारखेला आपण दुपारी 2 ते 3च्या सुमारास बघूया की तापमानामध्ये काही फरक पडतोय का. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 आहे. त्याचबरोबर आपण आता आता इथे अहिल्यानगरचा आपण काही परिसर घेऊया. अहिल्यानगरमध्ये 39 आहे. इथं जर राहुरीत गेलो आपण तर 40 आहे. श्रीरामपूरमध्ये 40 आहे. इकडं जर गंगापूरला गेलो तर 42 आहे. वैजापूरला 40 आहे. कोपरगाव 40 आहे. येवला 40 आहे. निफाडमध्ये 38 आहे. सिन्नरमध्ये 37 आहे. अशा पद्धतीनं म्हणजे जसं जसं दिवस पुढे जातील तसं तसं तापमानामध्ये बदल होताना दिसत आहे. त्यामुळं सर्व जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे, कारण तापमान वाढत आहे. त्यामुळं काळजी करण्याची गरज आहे. तर आपण रविवारचं तापमान बघूया. रविवारी आपण जर सकाळी सकाळी बघितलं, समजा आपण 7च्या दरम्यान आपण बघूया, तर 6 ते 7च्या दरम्यान जर बघितलं 8 वाजता, तरी नाशिकसारख्या ठिकाणी 27 इतकं तापमान तिथे आहे. चांदवडमध्ये 29 आहे, मनमाडमध्ये 29 आहे, येवल्यामध्ये 38 आहे. हे झालं 8 वाजता. म्हणजे 8 वाजता देखील किती कडक प्रमाणात ऊन पडतंय.
चाळीसगावमध्ये 41 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण दुपारी बघूया 3 तारखेला दुपारी 2 वाजता. तर दुपारी 2 वाजता जर आपण बघू शकता इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये किती दुपारच्या सुमारास किती टेम्परेचर वाढलं आहे. 40 आहे इथे टेम्परेचर. त्याचबरोबर चाळीसगावमध्ये 42 तापमान आहे. मालेगावमध्ये 40 आहे. मनमाडमध्ये 39 आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये 40 आहे. दौंडमध्ये 41 आहे. बारामतीमध्ये 41 आहे. त्याचबरोबर इंदापूरमध्ये 41 आहे. साताऱ्यामध्ये 37 आहे. भोरमध्ये 36 आहे. महाडमध्ये 39 आहे. चिपळूणमध्ये 37 आहे. रत्नागिरीमध्ये 31 आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तापमानाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं सोमवारी 4 तारखेला तापमान बघूया दुपारी 2 ते 3च्या सुमारास. तर किती प्रमाणात तापमान असू शकतं. तर रत्नागिरी, दापोली हा जर परिसर बघितला, रत्नागिरीला 31 आहे, दापोलीला 32 आहे, पुण्यामध्ये 37 आहे, साताऱ्याला 35 आहे, कोल्हापूर 37 आहे, अहिल्यानगर 38 आहे. म्हणजे इथे काही प्रमाणात काही भागामध्ये तापमान कमी झालेलं आहे. तापमान कमी होण्याचं कारण म्हणजे ढगाळ वातावरण. त्यामुळे तापमानाचं काही प्रमाणात कमी होतं. छत्रपती संभाजीनगर 40 आहे, जळगावमध्ये 41 आहे. हा जर नंदुरबारमध्ये जर गेलं तर तेथे 39 इतकं तापमान आहे. तर हा होता सर्वांसाठी उष्णतेचा तापमानाचा एक अंदाज की किती डिग्री सेल्सिअस इतकं तापमान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये असू शकतं. त्यामुळं सर्व जनतेने काळजी घेण्याची गरज आहे. सर्वांनी सर्वांनी जर आपला व्हिडिओ म्हणजेच जे नवीन आपल्या चॅनलवर नवीन जी जनता आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उष्णतेबद्दल आणि हवामान अंदाजाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.